नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळेजण यात्रेत आलेले असतात. आता ऐश्वर्या फोनवर बोलत आता जत्रेत येत असते आणि सायली आणि आता जानकी सुद्धा अगदी छान गप्पा करत आता यात्रेतून अगदी तेथून जात असतात. मस्त त्यांनी पाणीपुरीचा आनंद घेतलेला असतो. तर आता जानकी आणि आता सायली जात असताना जानकीचा आती आणि ऐश्वर्याचा एकमेकांना धक्का लागतो, कारण ऐश्वर्या आता कोणत्या तिच्या मित्राला फोन लावत असते आणि आता हा मास्क मॅन आहे अगदी मकरंद. तो जानकीचा पाठलाग करत अगदी चेहऱ्याला तो अगदी मास्क लावून जानकीच्या मागेच येत असतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश मात्र सारंगला विचारतो की आता तुला काय करायचं आहे बरं. त्यावर आता सारंग म्हणतो की आता मला पाळण्यामध्ये बसायचं आहे, त्यामुळे मी पाळण्यात बसायला जातो. तेव्हा ऋषिकेश त्याला धरतो आणि म्हणतो की अरे सारंग, तू लहान आहेस का पाळण्यामध्ये बसायला. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे मी तुझ्यापेक्षा लहान आहे. तर ऋषिकेश म्हणतो की अरे दुसरं तुला काय करायचं आहे ते सांग. तर लगेच आता सारंग म्हणतो मला बंदूक चालवायची आहे, फुगे फोडायचे आहेत आणि काय हे सर्व करायचे आहे. तुला माहिती आहे की आता सयाजी काकांचा राग मात्र मी सगळ्या फुग्यावर काढणार आहे. तर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे मग जा ना. तर आता सारंग म्हणतो की अरे दादा पैसे देणारे, आणि ऋषिकेश हसतो, आपल्या खिशातून काही पैसे काढतो आणि सारंगच्या हातावर देतो. सारंग लगेच खुश होतो आणि थँक्यू असं ओरडून मात्र सारंग लगेच आता ते फुगे फोडायला येतो. तोपर्यंत तेथे आता सायली आणि आता जानकी असते. सायली जानकीला म्हणत असते की जानू अगं तो मधला फुगा फोड. जानकी मात्र हातामध्ये बंदूक घेऊन आता ते फुगे फोडत असते, परंतु मात्र फुगा काही फुटलेला नसतो. तर आता जानकी चिडते आणि त्या दुकानदारांना म्हणते की तुमची बंदूक व्यवस्थित आहे ना. तेव्हा लगेच आता ती बंदूक ती दुकानदारांकडे देते. तर आता सायली चिडवते. सायली म्हणते की काय जानू, एकही फुगा तुझ्याच्याने नाही फुटला. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे यार मलाच माहिती नाही की असं का होतं ते. म्हणून जानकी पुन्हा आता नेम धरते, परंतु तरी सुद्धा फुगा काही फुटत नाही. तर सायली म्हणते की अगं तुझं मन हे स्थिर नसेल, मनात मात्र तुझ्या जास्त विचार असतील. आणि काय ग जानकी, तुला प्रधान काकूंपेक्षा त्यांचे नियम जास्त कडक नाही वाटले का. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं प्रधान काकू आणि त्यांचे ते नियम मला न मान्य करून काय करावं लागेल, कुठे जाणार आहे बरं. कारण मुळशी सारख्या ठिकाणी मात्र एकट्या मुलीला राहायला मिळणं आणि इतकी म्हणजे एकटीला राहायला जागा मिळणं हेच माझं नशीब आहे. तर तेव्हा आता सायलीला हसू येते आणि सारंग मात्र यांच्या मागे उभा असतो. आणि त्यात आता जानकी म्हणते की त्यांचे ते नियम आहे ना, ते म्हटल्यानंतर मला आता भीती नाही वाटत आणि ते नियम मात्र त्यांच्या काळजीपोटी असतील असं मला वाटतं. तर तेव्हा मात्र आता सारंग वैतागतो. सारंग म्हणतो की ह्या मुली फुगा फोडतात की गप्पा मारतात. तेव्हा आता जानकीच्या म्हणजे त्या बंदुकीने एकही अजूनपर्यंत फुगा फुटलेला नसतो. जानकी डोक्याला हात लावते आणि म्हणते की सायली अगं अजूनपर्यंत एकही फुगा फुटलेला नाही ग. तर सारंग पुढे येतो. सारंग म्हणतो की अहो ताई मला खेळून द्या ना. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही थांबा, कारण माझा एकही फुगा अजून फुटलेला नाही. तर तेव्हा सारंग म्हणतो की म्हणूनच थांबतो. तेव्हा जानकी म्हणते की अहो 4 खेळाचे पैसे दिले म्हणूनच थांबलेलो आहोत की. तेव्हा आता जानकी म्हणते की थांब तू सायली, हे बघ आता मात्र माझा नेम नाही चुकणार. म्हणून जानकी आता अगदी बंदूक त्या फुग्यावर धरते. सारंग मात्र वैतागून गेलेला असतो आणि त्याच वेळेस आता ही ऐश्वर्या आपल्या मित्राला शोधत तेथे त्याला फोन करतच असते, परंतु तो कोणीही फोन उचलत नाही, म्हणून त्याला शोधत येते. त्यानंतर सारंग धावतच ऋषिकेश जवळ येतो. ऋषिकेश मात्र बाईकवर झोपलेला असतो. तर आता सारंग म्हणतो की दादा, अरे दादा उठ ना. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सारंग तुझे जर फुगे फोडून झाले असेल तर थंड अगदी पिऊ नये काहीतरी. तेव्हा आता सारंग म्हणतो की थंड, इथे माझं डोकं गरम झालेलं आहे. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की अरे काय झालं. तेव्हा आता लगेच सारंग सांगतो येथे मी फुगा फोडायला गेलो, परंतु तेथे मात्र एक मुलगी अगोदरच बंदूक घेऊन उभी होती आणि इतका वेळ वाया गेला तरी सुद्धा त्या मुलीच्या हाताने एकही फुगा नाही फुटलेला. मी तिला म्हटलं की मला फुगे फोडायला दे बरं. तेव्हा तर ती मला म्हणते कशी की जा जा अगोदर 4 डाव खेळायचे आहेत, मग ते 4 डाव संपल्यानंतर तू नक्की ये. तेव्हा आता सारंग ऋषिकेशला म्हणतो की अरे मला सांग, अरे मात्र मुलगी कधी फुगे फोडणार आणि मला फुगे फोडण्याचा चान्स कधी मिळणार, कधी ती संधी मला मिळेल. तेव्हा ऋषिकेश उठतो आणि म्हणतो की सारंग संधी ही मिळवायची नाही तर सारंग संधी बनवायची असते. तेव्हा आता सायली अगदी जोरात उड्या मारते आणि म्हणते की अगं जानू तू तर खूपच छान फुगा फोडलास, पहिलाच नेम. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं सायली मी फुगा नाही फोडलेला. म्हणून दोघी आता मागे वळून बघतात तर ऋषिकेश फुगे फोडत असतो. सारंग म्हणतो की तो निळा फोड, तो गुलाबी फोड. तेव्हा लगेच आता हा ऋषिकेश ती बंदूक आता धरायला जातो. फुगा फोडणार तोच जानकी मध्ये येते आणि म्हणते की काय रे तुझं नक्की काय सुरू आहे. आणि
माझ्यामध्ये का आलास? म्हणून आता जानकी त्याच्या हातातील बंदूक हिसकावून घेते आणि विचारते की तू मध्ये कशाला आलास. सायली आता जानकीला समजावते. त्यानंतर मात्र ऋषिकेश म्हणतो की उलट तर तुम्हाला अगदी थँक्यू म्हटलं पाहिजे, कारण उगाच तू माझ्याशी का भांडते बरं. आणि सायली ऐकतेस ना, तो काय म्हणाला की मी त्याला थँक्यू म्हणायचं ते. आणि काय रे, का मी तुला अगदी थँक्यू म्हणायचं नाही. तर आता ऋषिकेश म्हणतो की एकही फुगा तुझ्याकडून फुटत नव्हता, फक्त तुझी मदत केली. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ, तू मदत कशाला केली? मी आले होते का तुझ्याकडे मदत मागायला? आणि मी फुगे फोडत होते, तू कशाला मध्ये आलास? आणि मी गेम खेळत असताना तू मध्ये आलाच कसा? मला फुगा फोडता येत नाही हे सांगणार तू कोण आहेस? त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की कोण म्हणजे माझा भाऊ केव्हापासून तुझ्या मागे नंबर लावून उभा होता आणि तो मात्र तेथे राहून अगदी उभा राहून कंटाळला. परंतु आता माझी झोप सुद्धा झालेली आहे आणि तरी सुद्धा तुझ्याशी एकही फुगा फुटला नाही. तर अगं त्यावरून हेच क्लिअर होतं की तुझा नेम मात्र बसत नाही म्हणून. तेव्हा आता जानकीला खूप राग येतो. जानकी त्याच्या अंगावर धावून जाणार तोच लगेच आता कसं सायली तिला धरते आणि म्हणते की जानकी हे बघ, तू इतकं रागावून जाऊ नकोस, काही होणार नाही, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा आता जानकी त्याच्या अंगावर धावून येते आणि म्हणते की माझ्याविषयी बोलू नको. सायली आता जानकीचा हात धरते. जानकीला म्हणते की हे बघ, भांडण नकोय, आता आपण आकाश पाळण्यामध्ये जाऊन बसूयात. जानकी ऐकायला तयारच नसते. जानकी म्हणते की सायली अगं याचा युगो बघ, आकाशाला भिडलेला आहे म्हणून. सारंग म्हणतो की हे बघ, माझ्या भावाला बोलायचं नाही. तर आता जानकी म्हणते काय रे, कोण आहेस तू, कोण? तेव्हा सारंग ऋषिकेशच्या मागे लपतो आणि सारंगकडे बघत आता जानकी हसते आणि म्हणते की सायली एक मिनिट, याच्याकडे बघून फुगे हे फुगवायचे की फुगे फोडायचेत ग? आणि कोण आहेस तू, कोण? असे आता जानकी त्याला विचारते. तेव्हा मात्र आता हा सारंग म्हणत असतो की मी आहे ऋषिकेश दादाचा अगदी लहाना भाऊ आहे. तर तेव्हा आता जानकी ऋषिकेश दादा म्हटल्यानंतर आता हसते आणि विचारते की कोण आहेस ग तुझा दादा? तेव्हा मात्र आता ऋषिकेश ऐकतो आणि ऋषिकेश रागाने म्हणतो की हो का, आणि काय ग तू कोण आहेस आणि तू ह्या मुळशीमध्ये नवीन आलेली आहे का असं विचारतो. तेव्हा आता जानकी लगेच त्याच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते की हे बघ, अरे असं म्हणजे काही असो आणि तुला त्याचं काय करायचं आहे, कळले ना तुला आता हे सर्व? मी फक्त तुला इतकं सांगू शकते की माझ्या वाटेला तू जाऊ नकोस. म्हणून आता ती ऋषिकेशच्या अंगावर धावून जात असते. आता सायली तिचा हात धरून तिला ओढत असते की जानकी शांत हो, सोड ना अगं, दे सोडून. तेव्हा आता जानकी ऐकायला तयार नसते. जानकी म्हणते की हा अगदी मास्क कुणाला दाखवतो आणि जानकी म्हणते की बघ ना अगं, सोड ना सोड, तू का म्हणतेस? अगं याचं ॲटिट्यूडपणा बघ, एकतर माझ्यामध्ये तो आला आणि माझा गेम सुद्धा खराब त्यानेच केला. ऋषिकेश म्हणतो की जत्रेतील फुगे फोडण्याचा मक्ता तूच घेतलेला आहे का? हे बघ, माझ्या ऋषिकेश दादाकडे सुद्धा पैसे होते. तेव्हा मात्र आता जानकीला आणखीन राग येतो. जानकी म्हणते की बोलण्याची काही पद्धत वगैरे आहे की नाही? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हीच माझी पद्धत आहे बोलण्याची. तेव्हा मात्र आता तो फुगेवाला ऋषिकेशला फुगे देतो, फुग्यांचं बक्षीस देतो आणि म्हणतो की साहेब हे तुमचं बक्षीस. तर जानकी रागाने म्हणते की मागेहून येऊन आला आणि फुगे फोडलेस आणि बक्षीस सुद्धा घ्यायला तयार झाला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की एक सुद्धा फुगा न फोडण्याचं बक्षीस आहे तुला, हा फुगा घे आणि चल इथून निघ बरं. तेव्हा आता जानकी काही ऐकायला तयार नसते. जानकी म्हणते की नीट बोला. तर आता जानकीला सायलीही समजावते, परंतु आता सायली सुद्धा ऐकायला जानकी तयार नसते. तर जानकी म्हणते बोल आणि जानकी पुन्हा त्याच्या अंगावर धावून येते आणि रागाने त्याला म्हणते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत मी उत्तर देत असतो, त्यामुळे तुला बक्षीस मिळालेलं आहे, चल निघ इथून. तेव्हा तर जानकी म्हणते की हे बघ, मी तुला सांगितले ना तोंडाने बंदूक चालवत जाऊ नकोस म्हणून. रागाने ती बक्षीस आहे तर ती पुन्हा आता ह्या ऋषिकेशच्या नावावर फेकते. आता ऋषिकेश मात्र बघतच असतो आणि ते बक्षीस मात्र देवकृपेने म्हणून जानकी रागाने ते बक्षीस फेकून देते आणि तोच लगेच आता ते बक्षीस आहे तर ते मकरनच्या हातामध्ये तो झेलतो आणि आता कशी असली तरी शेवटी ती माझीच आहे आता असे तो मकरंद म्हणतो. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी आणि ऋषिकेश यांच्यामध्ये अगदी वाद जुंपलेले असतात. सायली जानकीला अडवते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कसली भांडकुदळ आहे ही? तर जानकी म्हणते की तुझ्यासारखी अगदी तिखट. त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी यांच्यामध्ये अगदी वाद हे होत असतात. आता अगदी टोकाच्या म्हणजे पर्यंत त्यांचे वाद व्हायला सुरुवात होते. आता या दोघांमध्ये इतके वाद सुरू असताना ऋषिकेश आता अगदी भांडत असतो की ही मुलगी कोण आहे, ती कोण लागून गेली, स्वतःला काय समजतेस? सायली जानकीच्या हाताला धरते आणि तिला तेथून घेऊन जात असते. सारंग ऋषिकेशला अडवतो
आणि चल असे म्हणतो. ती सुद्धा ऋषिकेश जोरात ओरडत असतो की चला निघा इथून निघा. त्यानंतर इकडे ऐश्वर्या मकरंदची वाट बघत असते आणि ती मकरंद जवळ येते. तर आता ऐश्वर्याला बघून मकरंद म्हणतो की ऐश्वर्या तू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अरे तू म्हणजे मीच येणार होते, अजून कुणाची वाट बघतोस का तू. तेव्हा आता मकरंद म्हणतो की नाही ग तू उशिरा आली. तर ऐश्वर्या म्हणते की अरे फोन चेक कर मी उशिरा आले की काय. आणि मकरंद अरे एकदा फोन चेक कर, केव्हाचा मी फोन करते सकाळपासून, तुझा एकही फोन मला अगोदर नंतर आलेला नाही. तर ऐश्वर्या म्हणते की अरे तू इथे काय करत होता. तर तो मकरंद म्हणतो की मी तुझीच वाट बघत होतो. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की हो का, आणि हे हार्ट शेपचं सॉफ्ट ऑइल घेऊन मात्र माझी वाट बघत होता येथे ह्या जत्रेत, म्हणजे या जत्रेमध्ये सगळ्यांच्या समोर तुला मला प्रपोज करायचं होतं का. ऐश्वर्या मात्र वेगळाच अर्थ काढते आणि आता ऐश्वर्या मात्र खूपच मोठमोठ्याने ओरडत असते आणि म्हणते की आता कुठे माझ्या लक्षात येते की तुम्हाला प्रपोज करणार होता, ते पण सगळ्यांच्या समोर सरप्राईज देऊन. अरे मकरंद तुला मला सरप्राईज द्यायचं होतं तर सांगायचं ना. तेव्हा आता मकरंद म्हणत असतो की हे बघ अगं असं काही नाही, अगं ते कुठल्या तरी लहान मुलाचं खाली पडले होते आणि ते मी हातात उचलले म्हणून. आणि अगं मी तुला प्रपोज का करेल, मी थोडंच तुझ्यावर प्रेम वगैरे करतोस का. तेव्हा तर ऐश्वर्या विचारते की मग कुणावर करतो. अरे मग तुझं माझ्यावर प्रेम नाही तर कुणावर प्रेम आहे बरं. तेव्हा आता मकरंद खूप शांत होतो कारण त्याचं जानकीवर प्रेम असते म्हणून तो ऐश्वर्याला काही सांगायला तयार नसतो. आणि चल रे मी तुझी फिरकी घेते आणि चल आता तुझं जिच्यावर प्रेम आहे आणि जिच्यावर तुझं प्रेम असेल तिच्याबद्दल मात्र तुझी ही बेस्ट फ्रेंड आहे ना तिला कळायलाच हवे. आणि चल ना मकरंद आता आपण इथून निघूयात. तर मकरंद म्हणतो की निघूयात, तू जत्रेत आलेली आहे मग जरा फिरूयात. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की अरे मला बोर होते जत्रेमध्ये, त्यामुळे तू चल पटकनी. म्हणून ती मकरंदचा हात धरते. मकरंद म्हणतो की अगं थांब, अगं इथे खायला सुद्धा खूप छान मिळते त्यामुळे आपण थोडासा वेळ थांबूयात. आता ऐश्वर्या ऐकायला तयारच नसते. ऐश्वर्या म्हणते की चल आपण जाता जाता मात्र मस्त असा मधून छान असं पीक पार्सल करूयात. म्हणून ऐश्वर्या आता ह्या मकरंदच्या हाताला धरते आणि त्याला तिथून घेऊन जात असते. त्यानंतर आता इकडे जानकी आणि सायली मात्र गप्पा करत पुढे येतात. जानकी म्हणते की अगं तू होतीस, नाहीतर मी त्याला दाखवले असते की मी सुद्धा काही कमी नाही म्हणून. पुढे म्हणते की अगं आपण पाळण्यामध्ये बसायला हवं होतं, जरा सुद्धा आपल्याला मज्जा नाही करता आली. आणि त्या फुग्यांच्या नादात मात्र आणि काय ग तो मुलगा कोण होता बरं, आणि काय तर म्हणे की माझ्या दादाविषयी वाईट बोलू नको म्हणून, आणि काय दिवे लावले म्हणे, आणि ही मुळशीची पोरं सुद्धा आहे ना ती जरा आगाऊच असतात. म्हणून जानकी आणि सायली मात्र आता देवी आईच्या मंदिरात पाय पडतात. तर सायली म्हणते की अगं मला तर वाटलं की तू खूप भडकलेली असेल, त्याने तुझ्याऐवजी फुगे फोडले तर तू किती चिडली होतीस. आता जानकी म्हणते की अगं मी तर चिडले होते, पण ते म्हणतात ना पाणी जरी गरम असले तर भांड्याला चटका लागतो तसं दाखवावं लागतं. नाहीतर ही शहरातील मुलं आहे तर ती आपल्याला वेड्यात काढते. तेव्हा आता सायली म्हणते की बरं जानू मी आता निघते. तेव्हा आता जानकीला धक्का बसतो. आता सायली म्हणते की अगं रात्रीची बस जर पकडली तर उद्या पहाटपर्यंत मी पनवेलला पोहोचेल. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही सायली तू कुठेही नाही जाणार, तू माझ्यासोबत थांबते. तेव्हा आता सायली म्हणते की अगं बयो, अगं मी कशी राहणार आणि कुठे राहू बरं, आणि तुझी ती सासू काय म्हणाली हे लक्षात आहे ना. तर सायलीला खूप हसू येत असते. सायली म्हणते की हे बघ अगं त्या प्रधान काकू इतक्या बोलतात, मग आपण त्यांच्या घरी कसं राहायचं. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं प्रधान काकांशी माझं बोलणं झालेलं आहे, मी फोनवर त्यांच्याकडून परवानगी घेतलेली आहे आणि सायली माझ्या बरोबर राहणार आहे हे ठरलेलं आहे, त्यामुळे तू आता माझ्यासोबत राहू शकते. तेव्हा आता सायली विचारते की हा उद्योग तू कधी केलास. तेव्हा आता जानकी म्हणते की जेव्हा तू आकाश पाळणा बघत होती, रम्य दिखावा बघत होते तेव्हा मी पटकन फोन केला होता, आणि हे बघ आता तू राहते म्हणजे राहते, मला काही कारण देऊ नकोस. तेव्हा आता सायली नाही म्हणते. तर जानकी म्हणते की कम ऑन यार सायली, अगं या नवीन शहर आहे आणि ह्या इतक्या मोठ्या नवीन शहरामध्ये माझ्या पायाखालची जमीन सुटण्याची भीती मात्र मला नाही राहणार, त्यामुळे प्लीज सायली तू थांब ना. तेव्हा आता सायली म्हणते की जानू हे बघ मला खरंच इथे राहायला आवडले असते, परंतु आश्रमात अगदी मधुवून सोबत मुलं तर एकटी आहेत, मुलं किती वात्रट आहे हे तर तुला माहिती आहे, आणि मधुहून आता त्यांच्या मागे धावता नाही येत. मागच्या वेळेस मात्र मुलांच्या नादी लागून ते औषध घेण्यासाठी विसरले होते, लक्षात आहे ना तुझ्या. तर जानकी म्हणते की हो त्यांना चक्कर आली होती आणि खूप त्रास झाला होता. तेव्हा आता जानकी सायलीला म्हणते की तू सुद्धा मला असं कारण दिलेलं आहे की मी तुझ्याकडे हट्ट नाही करू शकत. तेव्हा सायली म्हणते की हे बघ जानू काळजी घे, आणि मधुहूनने तुला इंटरव्ह्यूला जाण्यासाठी एक पत्ता दिलेला आहे, लक्षात आहे ना तुझ्या. तर जानकी म्हणते की हो आहे, माझ्या सर्व लक्षात आहे, इंटरव्ह्यू मी छान देईन आणि त्यात नक्की मी पास होईल, मी तुला प्रॉमिस करते. तेव्हा सायली म्हणते की होणारच, कारण आमची जानू हुशार आहे आणि ती नक्की होणारच.
म्हणून आता दोघींच्या डोळ्यात पाणी येतात आणि दोघी आता एकमेकींना घट्ट अशी मिठी मारतात। जानकी म्हणते की हे बघ सायली, तू आता डोळ्यामध्ये पाणी आणू नकोस, नाहीतर मी मुळशीमध्ये नाही राहणार, मी सुद्धा येते तुझ्या सोबत आश्रमामध्ये। सायली म्हणते की हो, आश्रमात यायचं, पण शिक्षण पूर्ण करून। त्या अगोदर तू जर आली ना जानू, मी तुला फटकावेन, सांगून ठेवते तुला। हार मानायची नाही, आणि तूच नेहमी म्हणत असते की हार मानणं सोपं असतं, पण तर लगेच आता जानकी पुढे म्हणते की लढत राहणं हे गरजेचं असतं। आणि सायली म्हणते की अगं जानू, तू काळजी घे, म्हणून पुन्हा त्या आता एकमेकींना घट्ट अशी मिठी मारून खूप रडतात। जानकी सुद्धा रडतच सायलीला म्हणते की तू सुद्धा काळजी घे, आणि चल आता मी निघते, आणि तू सुद्धा लवकर घरी जा, नाहीतर त्या प्रधान काकू पुन्हा तुझ्यावर ओरडतील। जानकी म्हणते की ओरडून ते त्यांना ओरडायचं असेल तर, परंतु तुला बसमध्ये बसून दिल्याशिवाय मी कुठेही नाही जाणार। त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये असे पाहायला मिळते की नाना आता खूपच टेन्शन मध्ये दिसतात। सुमित्रा त्यांना विचारते की अहो काय झालं, तुम्ही अशा एरेझाऱ्या का मारतात? त्यावर आता नाना म्हणतात की तुला चांगलंच माहिती आहे की मला टेन्शन येण्याचं कारण काय आहे, ते तुझे ते 2 चिरंजीव। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की सारखं सारखं तुझे चिरंजीव असं का म्हणतात? अहो ते तुमचे चिरंजीव नाही का? तेव्हा आता नाना म्हणतात की ते जर माझे कोणी असते तर त्यांनी माझ्या शब्दांना मान दिला असता, फक्त आईच्या पदराला त्यांनी बांधून घेतलं नसतं। तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो काय बोलता? तर आता लगेच नाना म्हणतात की जाऊन दे, मला तेच नाही बोलायचं, मला एक गोष्ट सांग की तुझे ते 2 ड्युटी आहेत तर ते कुठे दिवे लावायला गेले? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की तसा वेळ झालेला आहे त्यांना जाऊन, परंतु येतीलच, कामासाठी गेलेले आहे। तर नाना विचारतात की अगं कसलं काम? अगं सुमित्रा सांग ना कसलं काम? तेव्हा सुमित्रा म्हणते की हो सांगते। आता सुमित्रा सुद्धा खोटं बोलते की सौमित्राचे पुस्तक आणण्यासाठी ते पुण्याला गेले, हो की नाही सौमित्र? तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो माझी पुस्तकं, आणि आता सौमित्र सुद्धा खोटं बोलतो। तर आता सौमित्र म्हणतो की नाना हो, कारण माझा पुण्याला एक मित्र आहे, वकील मित्र, आणि त्याच्याकडून काही लॉची पुस्तकं मला आणायची होती, त्यासाठी मात्र ऋषिकेश दादा आणि सारंग हे दोघे गेलेले आहेत। तेव्हा नाना विचारतात की तुम्ही दोघंही खरं बोलतात का? तर सुमित्रा म्हणते की अहो माझ्यावर विश्वास ठेवा। तेव्हा आता नाना म्हणतात की अगं सुमित्रा तुझ्यावर आहे, परंतु तुझ्यातील आईवर नाही, तिने मात्र ऋषिकेशला पाठीशी घातले आणि बिघडून ठेवलेला आहे। तर ऋषिकेश आपला मोठा मुलगा आहे, जबाबदार मुलगा आहे, मग त्याला जाणीव आहे का या जबाबदारीची? आणि हेच तुला सांगून ठेवतो की हा ऋषिकेश आहे ना, एक दिवस या रणदिव्यांचं नाव आहे तर ते मातीत अगदी मिळवणार, त्याशिवाय मात्र तो शांत नाही बसणार। तर सुमित्रा म्हणते की हे बघा अहो असं काही नाही, आणि आपल्या मुलाबद्दल असं बोलू नये, आणि मुलांना जर असं टोचून बोलल्यानंतर त्यांच्या मनाला घाव बसतात। तेव्हा आता नाना म्हणतात की अगं दगडाला घाव अगदी बसल्याशिवाय मूर्तीही त्यातून बाहेर येत नाही। तेव्हा आता नाना म्हणतात की परत तुझ्या ह्या 2 दगडावर मात्र तेच करण्याचा प्रयत्न मी करतोय। तर तेव्हा सुमित्रा म्हणते की माझ्या मुलांना दगड म्हणलं हे मी नाही सहन करू शकत, कारण माझी मुलं आहेत ना तर ते सोनं आहेत, सोनं अस्सल सोनं, वेळ आल्यानंतर कळेलच तुला। तेव्हा आता लगेच नाना मात्र आणखीनच चिडलेले असतात, आणि ते सौमित्र जवळ येतात आणि सौमित्रला म्हणतात सौमित्र अरे तुझ्यावरच भिस्त आहे रे बाबा माझी। त्यानंतर आता ऋषिकेश आणि सारंग बाईकवरून येत असतात, आणि समोर मात्र एक बाई पर्स घेत असते, आणि तेवढ्यात आता 2 गुंड येतात आणि तिच्या गळ्यातील जे काही मंगळसूत्र आहे तर ते तोडून लगेच पळ काढतात। तेव्हा आता ती बाई ओरडते की चोर चोर, सगळे लोक त्या चोरामागे धावायला अगदी पळत असतात। तर ऋषिकेश आणि सारंग हे सर्व पाहतात। ऋषिकेश लगेच आता त्या चोरांना अगदी आडवी गाडी घालतो आणि त्या चोरांना अडवतो। तेव्हा लगेच ती बाई सुद्धा आता त्या चोरांसमोर येते। ऋषिकेश बाईकच्या खाली उतरतो आणि त्या गुंडाकडे अगदी पाहतच असतो। तो गुंड सुद्धा बाईकच्या खाली उतरून आता ऋषिकेशवर धावून येतो। ऋषिकेश त्याचा हात अगदी तसाच धरून पिरगाळतो आणि जोरात त्याला आपल्या बाईकवर आदळतो। तेव्हा मात्र आता लगेच दुसरा गुंड लगेच तिथून पळ काढतो, आणि आणखीन त्याचा एक साथीदार आहे तर ते धावतच ऋषिकेशवर येतात। सगळ्यांच्या समोर आता ऋषिकेश त्या गुंडांना मारत असतो। आता ऋषिकेशच्या मागून दुसरा गुंड येतो आणि त्याचा शर्ट पकडतो। तेव्हा आता ऋषिकेश त्याच्याकडे पाहतो आणि जोरात एक आता बुक्की त्याच्या छातडावर ठेवून देतो। तसाच तो खाली पडतो, त्याला उठता सुद्धा येत नाही। आता हे सगळे गुंड मात्र उठतात आणि ऋषिकेशला गोल घेरा घालून त्याला अडवतात। ऋषिकेश आता प्रत्येकाची धुलाई करत असतो। ऋषिकेश त्या गुंडांना चांगलंच मारतो, आणि तेवढ्यात आता जे काही सुरू आहे यांची मारामारी। तर आता एक जण माणूस आहे तर तो मात्र मोबाईल मध्ये सर्व काही आता अगदी व्हिडिओ शूट करून घेत असतो। तेव्हा मात्र आता ऋषिकेश त्या गुंडाला मारून त्याच्या खिशातील मंगळसूत्र आहे तर तो घेतो आणि त्या आजीला परत आणून देतो। ऋषिकेश म्हणतो की आजी हे की तुझी सोन्याची चैन। तेव्हा मात्र आजी खूप खुश होते आणि ऋषिकेशच्या चेहऱ्यावर मायेचा हात फिरून अगदी पापा घेते आणि म्हणते की खरंच खूप चांगलं केलं बाबा, अरे पोरा खरंच तू उपकार केले माझ्यावर खूप काही।
आज मात्र ही चेन काही मिळाली नसती तर माझं काही खरं नव्हतं। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं आजी तुला चेन मिळाली ना, त्यामुळे तू आता सावकाश घरी जा। तर आजी खूप खुश होऊन तिथून निघून जाते। सारंग म्हणतो की अरे खरंच ती आजी किती खुश झाली, तुला आशीर्वाद देऊन गेली। आणि दादा तू त्या गुंडांना किती झोडलंस, परंतु आता ऋषिकेशचा टी शर्ट फाटलेला आहे। सारंग हे पाहतो आणि विचारतो की अरे दादा तुझा टी शर्ट कसा फाटला, आता आपण नानांना काय सांगायचं। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सारंग अरे तू सुद्धा काय काही झाले तरी तुला नाना काय म्हणतील याचं टेन्शन असते। सारंग म्हणतो की अरे टेन्शन मला त्याचं नाही, परंतु नाना तुला जे काही बोलतात ना ते मला नाही आवडत। तर ऋषिकेश म्हणतो की चल वेड्या, घरी गेल्यानंतर आपण त्यांना काहीतरी कारण सांगूया, आपल्याकडे काही कारणांची कमी आहे का। तर सारंग म्हणतो की हो। तर ऋषिकेश म्हणतो की हो आणि आता दोघेही घरी जातात। त्यानंतर आता इकडे जानकी घरी येते आणि दरवाजा वाजवते। तेव्हा आता प्रधान काकू दरवाजा उघडतात आणि जानकीवर ओरडतात की अगं काय हे, कोणती येण्याची वेळ, काही वेळेचं भान वगैरे आहेस की नाही। तेव्हा आता जानकी म्हणते की हो येण्यासाठी उशीर झाला, परंतु सायलीला मी बस स्टँडवर सोडवायला गेले होते, तिची बस लेट आली म्हणून मला उशीर झाला। तेव्हा आता ह्या प्रधान काकू म्हणतात की आज पहिला दिवस आहे म्हणून मी तुझं हे कारण ऐकून घेते, इथून पुढे आता असं होणार नाही हे लक्षात ठेव। तेव्हा जानकी म्हणते की हो नाही होणार। तर लगेच आता ती प्रधान काकू म्हणतात की हे बघ, आणि हे बघ माझ्या घरातील मात्र जे नियम आहे ना घरातील, तर ते नियम मोडलेले मला नाही चालत, नाहीतर मी रात्रभर तुला बाहेर ठेवेल। आणि जा आतमध्ये ओटा वगैरे आहे तर तो आवरून घे, आणि हे बघ सकाळी लवकर उठायचं, स्वतःचा चहा स्वतःच करायचा आणि सगळ्यांना पण द्यायचा। तेव्हा जानकी म्हणते की हो तुम्ही नका काळजी करू, सगळ्यांचा चहा आणि नाश्ता मी बघेल, माझ्याकडून शक्य होईल तेवढी मदत मी तुम्हाला करेल। तेव्हा आता प्रधान काकू म्हणतात की हो करावी तर लागेलच, उपकार नाही करत। आणि काय ग आता काय इथे बघत उभी राहिलीस, जा लवकर आतमध्ये। जानकी घाईने आत येते आणि किचन ओटा आहे तर तो साफ करायला घेते। प्रधान काकू रागाने तिच्याकडे पाहत असतात आणि जानकी बिचारी हे काम करते। एवढ्यात प्रधान काका येतात आणि म्हणतात की जानकी बेटा, अगं काकूंचे नियम आणि अटी ऐकून तुला प्रेशर तर नाही ना आले। तेव्हा आता जानकी खुश होत म्हणते की नाही काका असं काही नाही। तेव्हा आता प्रधान काका म्हणतात की अगं समजते मला, देवाने आपल्याला दोन कान दिलेले आहे, एक ऐकण्यासाठी आणि दुसरं सोडण्यासाठी। आमच्या घरामध्ये काकू नावाचा एक प्रेशर कुकर आहे, दिवसभर त्याची शिट्टी अशी फुरफुर वाजत असते, पण आपण काय ऐकायचं आणि काय ऐकायचं नाही हे आपण ठरवायचं। आणि बाळा हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, येथे कधीही स्वतःला एकटी समजू नकोस, आणि काही जरी झाले असेल तर मी तुझ्या बाजूने असेल। तेव्हा आता हे ऐकून जानकीला आनंद होतो। जानकी म्हणते की काका एकदम मला मधुबनची आठवण आली, तर तुम्ही एवढंच म्हणाला तर तेच माझ्यासाठी पुरेसं आहे, तर तुमचे हे शब्द मात्र मला इथे राहण्यासाठी बळ देतात। म्हणून जानकी आता खूप खुश होते आणि हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये आता मात्र मकरंदने एक चिठ्ठी आणि गुलाबाचं फूल तेथे खाली टाकलेलं असतं। जानकी ते उचलते आणि चिठ्ठी वाचते तर त्यात असं लिहिलेलं असतं की आज जत्रेमध्ये तू खूप छान दिसत होती राणी। तेव्हा आता मकरंद हा नारळाच्या झाडामागे लपलेला असतो। जानकी आता हे अगदी वाचल्यानंतर म्हणते की कोणीतरी नक्की माझ्यावर लक्ष ठेवून आहे। तर आता मकरंद जानकीचे जे काही फोटो आहे तर तो सगळीकडे लावून असा म्हणजे भिंतीवर लावलेले असतात आणि त्या फोटोला अगदी म्हणत असतो, राणी मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो, खरंच जगात असं कोणीही प्रेम तुझ्यावर नाही करणार, आणि इथे आलो ते फक्त आणि फक्त मी तुझ्यासाठी। त्यानंतर मात्र आता इकडे घरी इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात। नाना म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे कशा आलात। तर आता इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशकडे बघत म्हणतात की ऋषिकेशची तक्रार आहे, कारण त्याने एका माणसाला रक्त येईपर्यंत मारलेलं आहे। हे ऐकून आता नानांना आणि सुमित्राला धक्का बसतो, म्हणून आता हे इन्स्पेक्टर आहे तर ते ऋषिकेशला घेऊन जात असतात। तर सारंग म्हणतो की हे बघा साहेब ऋषिकेश दादाची काही चूक नाही, सोडा त्याला, सोडा मी सांगतो त्याची काही चूक नाही। तेव्हा आता सुमित्रा खूप रडत असते तर आता नाना खूप भडकलेले असतात। तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।